न्यूज 18 लोकमतमध्ये यानंतर बातमी ही कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये टस्कर हत्तीनं हैदोस घातलाय। कानडेवाडी परिसरामध्ये हत्तीनं रस्त्यावर ठाण मांडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। यानंतर हत्तीला जंगलात पळवण्यासाठी स्थानिकांचे अथक प्रयत्न सुद्धा दिसून आले। अखेर अथक प्रयत्नानंतर हत्ती जंगलात गेल्यानं ही वाहतूक पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीचा आज मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आतिशी दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या स्वागतासाठी तात्पुरता माशांचा पूल लावण्यात आला होता। मुख्यमंत्री कार्यक्रम संपून जाताच उपस्थितांनी मासे लुटण्याची गर्दी केली। त्यांची गर्दी पांगवण्यात कर्मचारी सुद्धा अपयशी ठरले। जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय। बसमध्ये 36 जवान प्रवास करत होते, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तिरुपती मंदिरामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला। तूप पुरवणाऱ्या तमिळनाडूतील AR डेअरी या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलंय। लेबनॉनमधून कारवाया करणाऱ्या हिजाबुल्लाच्या दहशतवाद्यांविरोधात इस्रायलनं जोरदार हवाई हल्ले सुरू केलेत। बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये हिजाबुल्लाच्या सशस्त्र विभागाचा प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी यासह 12 जण मारले गेले आहेत।